मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, ते बघू शकताय मी काय घेतलेलं आहे ते। तर ते मी कोबी घेतलेला आहे। तर घरामध्ये सगळे कोबीची भाजी खायला खूप कंटाळतात। तर आणल्यापासून कोबी माझा तसंच पडला होता फ्रीजमध्ये। तर म्हटलं चला आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करते। तर मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मंचुरियन, व्हेज मंचुरियन। कोबीचं मंचुरियन बनवणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे आता कोबी मंचुरियन कशी बनवायची। आता हा आपला कोबी आहे तो आपण आता किसून घेऊया। जर तुम्हाला चाकूने थोडी बारीक कट करायचं असलं तर त्याला सुद्धा तुम्ही कट करू शकता। तर मी जी किसणी आहे ती बारीक करून घेणार आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी, इथे बघू शकता आपली कोबी जी आहे ती मी अशी किसून घेतलेली आहे। सगळे किसून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या वाटीने आपल्याला कोबी जी आहे ती आपल्याला मोजून घ्यायची आहे, किती वाटी झालेली आहे ती कोबी। तर मी मीडियम आकाराचा कोबी घेतला होता। तर इथे बघू शकता आपला 3 आणि अर्धी वाटी आपली भरलेली आहे कोबीनी। तर इतका आपला झाला आहे कोबी। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच कोबी आपण वाटीने मोजून घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला पीठ वगैरे जो घ्यायचा आपल्याला आहे तो त्याच वाटीने आपण मापून घेणार आहोत। तर आता आपण ह्याच्यामध्ये लागणारे साहित्य घालूया। तर आता आपल्याला 1 चमचा इथे हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। इथे बघू शकता मी लसूण, अद्रक आणि मिरची एक सोबत वाटून घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे। तुम्हाला जर वेगळं घालायचं आहे तरी घालू शकताय। आणि मिरची जर तुम्हाला चिरून घालायची आहे तर चिरून घालू शकताय, पण मी मिक्सरला वाटून घेतली आहे। इथे आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा मी सोया सॉस घेतला आहे तो सुद्धा आपल्याला घालायचा आहे। सोया सॉसमध्ये आपला मीठ असतो त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे। इथे बघू शकताय फ्रूट कलर आहे, रेड कलर, तो सुद्धा मी घेतला आहे, जेणेकरून आपल्या जे मंचुरियन आहे त्याला कलर सुद्धा खूप छान येणार आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटणार। तर आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं आपल्याला पाणी बिलकुल पण ॲड नाही करायचं आहे। जे आपलं कोबीला खूप पाणी सुटणार त्याच्यामुळे आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे। तर आपण आधी हे सगळं मिक्स करून घेऊया। तर इथे बघू शकताय मी एकजीव असं सगळं करून घेतलं आहे। आता आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर। तर इथे बघू शकताय ज्या वाटीने मी कोबी जी मापून घेतली होती त्याच वाटीने मी एकदम फुल भरून नाही घेतली आहे वाटी, त्याच्यापेक्षा पण कमी घेतला आहे कॉर्नफ्लोअर घेतला आहे। तुम्हाला जर कॉर्नफ्लोअर नसला घ्यायचा तर तुम्ही पोहे जे आपण कांदे पोहे करतो ते सुद्धा आपण पोहे मिक्सरला वाटून घेऊ शकताय, पण आपल्याला कॉर्नफ्लोअर का घालायचं आहे, आपले जे मंचुरियन आहे ते कुरकुरीत होण्यासाठी। आता आपल्याला अर्धी वाटी घ्यायचा आहे मैदा। मैद्याच्या जागेवर तुम्हाला गव्हाचा पीठ पण तुम्ही वापरू शकताय, असं काही नाही आहे की आपल्याला मैदाच घ्यायला पाहिजे। आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, जर लागलंच तर 1-2 चमचे आपण पाणी घालू। आपण ह्याच्यामध्ये सगळं ॲड करायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। ते बघू शकताय पाणी ऑलरेडी सुटतंय, कोबीला पाणी खूप सुटणार आहे। तर इथे बघू शकताय थोडं पण पाणी नाही घालायला लागलं आपल्याला। इथे बघू शकता पूर्ण पाणी
आपला कोबीला सुटणार आहे. तर बघा पूर्ण सुटतंय पाणी, बिलकुल पण पाणी ॲड नाही करायचं आहे. आता आपण इथे 5 मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे असंच, आणि 5 मिनटानंतर आपण हे तळून घेऊया. तर मंडळी, आपला जो आपण कोबी मंचुरियनची जी तयारी केली आहे तो आपला असा तयार झालेला आहे. 5 ते 10 मिनटं मी असंच ठेवून दिलेलं आहे. तर आता आपण मंचुरियन करायला घ्यायचं आहे. तर मी इथे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर इथे बघू शकताय मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि तेल पहिलं आपल्याला जरा फास्ट गॅसवरतीच करायचं आहे. ज्यावेळी आपण मंचुरियन सोडणार आहोत तेव्हा आपला गॅस फास्टच ठेवायचा आहे. नंतर आपल्याला पाहिजे तर स्लो करायचा, पण आधी आपण फास्ट ठेवणार आहोत. तर आता आपला तेल चांगला गरम झाल्यानंतर आपण मंचुरियन सोडणार आहोत. आणि मंचुरियनमध्ये अजिनोमोटो वगैरे तुम्हाला वापरायचं असलं तर वापरा. मी तर नाही वापरलेलं आहे, कारण की मला नाही आवडत. तुम्हाला जर वापरायचं असलं तर तुम्ही वापरू शकताय. तर चला आता मी मंचुरियनची तयारी करून घेते. तर आता आपण चेक करून बघणार आहोत तेल आपलं चांगलं गरम झालं आहे का. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण मंचुरियन सोडायचे आहेत. बघू शकताय मंचुरियन आपले आहेत ते असे सोडलेले आहेत. सगळी बाजू आपल्याला चांगली शेकून घ्यायची आहे. बिलकुल पण कच्ची नाही राहिली पाहिजे. तुम्हाला जास्ती कलर घालायचा असला तर जास्ती कलर घालू शकताय. मी जास्ती कलर नाही घातला आहे. फ्रूट कलर जर तुम्हाला जास्ती वापरायचा आहे तर तुम्ही जास्ती सुद्धा वापरू शकताय. जर नसला वापरायचं तर नका वापरू. असं काही नाही की वापरायलाच पाहिजे. आपले असे मंचुरियन जे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला बनवायचे आहेत ड्राय मंचुरियन. तर मी ते सगळी तयारी करून घेतली आहे, ते बघू शकताय. आता आपण मोठा कढई घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये जो आपण फ्राय केलेलं मंचुरियन होते तेच तेल मी घेतलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं करणार आहे ते ड्राय मंचुरियन. तर आपल्याला गॅस एकदम फास्टवरतीच ठेवायचा आहे. आता आपल्याला घालायचा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची एक घेतली आहे, लसूण बारीक चिरलेली,
अद्रक बारीक चिरलेला, आता आपल्याला घ्यायचा आहे बारीक चिरलेला शिमला मिरची, मीडियम आकाराचा घेतला आहे मी. आता आपल्याला घ्यायचा आहे पातीचा कांदा, कोथिंबीर, गॅस जो आहे तो आपला फास्टच ठेवायचा आहे. आपल्याला घालायचं आहे सोया सॉस, चिली सॉस, हिरवा कांदा, साखर, आता इथे मी कॉर्नफ्लोअर जो घेतला आहे त्याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी ऍड करणार आहे. आता आपल्याला घालायचं आहे थोडाच मीठ घालायचं आहे, कारण की आपण जो सोया सॉस घातला आहे त्याच्यामध्ये पण ऑलरेडी मीठ असतो. आता आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लोअर, आपल्याला 2 ते 3 चमचे अजून पाणी ऍड करायचं आहे. तर परत आपल्याला घालायचा आहे हिरवा कांदा, जास्ती वापरायचा आहे आपल्याला, कोथिंबीर. आता आपले जे मंचुरियन आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. बघू शकता आपले मंचुरियन जे ड्राय आहेत ते एकदम असे फ्राय झालेले आहेत. आता आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. तर इथे बघू शकता आपले ड्राय मंचुरियन आहेत ते असे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. तर इथे बघू शकता आपले जे मंचुरियन आहेत ते असे रेडी झालेले आहेत. आता आपण थोडंसं त्याच्यावरती हिरवा कांदा घालूया आणि कोथिंबीर सुद्धा ऍड करू. इथे बघू शकता कसा फ्लेवर आला आहे तो. तर मंडळी तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की मी आज जे मंचुरियन रेसिपी तुम्हाला दाखवली, ड्राय मंचुरियन दाखवले, ती तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज एकदा नक्की बनवून बघा. आणि मी अजून एक तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे, ते पूर्ण व्हेजिटेरियनचे मंचुरियन. फक्त मी आज तुम्हाला कोबीचेच दाखवले आहेत. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला गाजर, फरसबी सगळं घालून तुम्हाला मंचुरियन खास ते व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.